नमस्कार मंडळी. आज तुमच्यासमोर पुन्हा एकदा एक नवीन कविता घेऊन आलेला आहे. तर अन्नधान्यामध्ये, खाद्यपदार्थामध्ये दूध, ताक, दही, तूप, तेल, भाज्या, मसाले ह्याच्यामध्ये होणारी जी भेसळ आहे, तर या भेसळीवरतीच एक मी मजेशीर कविता लिहिलेली आहे. तर तीच मी तुमच्यासमोर आज सादर करणार आहे. तर आजच्या आपल्या कवितेचंच नाव आहे भेसळीची मिसळ. तर चला तुमच्यासमोर सादर करतो. बघा तुम्हाला आवडते का? आवडले तर नक्की दाद द्या. अन्नात भेसळ, पाण्यात भेसळ, गहू ज्वारीच्या दाण्यात भेसळ. अन्नात भेसळ, पाण्यात भेसळ, गहू ज्वारीच्या दाण्यात भेसळ. डाळीमध्ये किडे आणि शेंगदाण्यामध्ये खडे. डाळीमध्ये किडे आणि शेंगदाण्यामध्ये खडे. तेल आणि मसाले त्याच्याही पुढे. पण शेतकऱ्याच्या गव्हामध्ये तुम्हाला पटकन दिसते कुसळ. पण शेतकऱ्याच्या गव्हामध्ये तुम्हाला पटकन दिसते कुसळ, पण बाकीकडे सर्रास असते चालू भेसळीची मिसळ. सोयाबीन, सूर्यफूल आणि शेंगदाणा. सोयाबीन, सूर्यफूल आणि शेंगदाणा दिसतो का हो भाऊ कुठे? आता तेल घाणा. करडीच्या तेलाची चव सांगतात जुनी लोक. करडीच्या तेलाची चव सांगतात जुनी लोक. पण आता मात्र माल एक आणि त्याला दुसरंच खोक. पण आता मात्र माल एक आणि त्याला दुसरंच खोक. तेल दिसतंय आताच जसं पाणी निथळ. खायचं तेल आपलं. तेल दिसतंय आताच जसं पाणी निथळ, आणि कुणीतरी थांबवा भेसळीची मिसळ. कधी कधी विचार करतो कुठं पाणी मुरतंय. कधी कधी विचार करतो कुठं पाणी मुरतंय. दुधाचं उत्पादन कमी असून सगळ्याला कसं पुरतंय? बरं, दही, ताक, लस्सी ह्याला पण दूध लागते. दही, ताक, लस्सी ह्याला पण दूध लागतंय. आणि तुम्हाला तर माहित आहे तूप बनवायला किती दूध आटते. खवा आणि पनीर सुद्धा नसते राव पातळ. म्हणजे त्याला पण भरपूर दूध लागणारच ना. खवा आणि पनीर सुद्धा नसते राव पातळ, आणि कुणीतरी थांबवा भेसळीची मिसळ. फळ आणि भाज्याचे काय हाल केले. रोपटं उगवल्यापासून फळ लागेपर्यंत केमिकलनंच न्हाले. फळ आणि भाज्याचे काय हाल केले. रोपटं उगवल्यापासून फळ लागेपर्यंत केमिकलनंच न्हाले. आणि तेच केमिकल खाण्यामधून पोटामध्ये गेले. मोठ्याचं तरी ठीक आहे हो, पण चिमुकल्याचं काय? मोठ्यांचं तरी ठीक आहे हो, पण चिमुकल्याचं काय? आपण तर आवडीने म्हणतो बाळा रोज फळ खाय. मोठ्यांचं तरी ठीक आहे हो, पण चिमुकल्याचं काय? आपण तर रोज आवडीने म्हणतो बाळा रोज फळ खाय. दवाखान्यातील गर्दी पाहून मन सुन्न होऊन जाते. दवाखान्यातील गर्दी पाहून मन सुन्न होऊन जाते. भेसळीमुळे रोज एका नव्या रोगाला जन्म देते. भेसळ ही रोज एका नव्या रोगाला जन्म देते. माणूस दिसतो धडधाकट, पण आतून असतो पोकळ. माणूस दिसतो धडधाकट, पण आतून होतो पोकळ. आणि कोणीतरी थांबवा भेसळीची मिसळ. हे तर सगळं झालं हो, पण इथे हवेत सुद्धा भेसळ झाली. हे तर सगळं झालंच, पण इथे हवेत सुद्धा भेसळ झाली. आणि दूषित हवेला भिवून या ढग सुद्धा येण्यात खाली. पळतात बिचारे वरतून वरतून दूषित हवेला भिवून. पळतात बिचारे वरतून वरतून दूषित हवेला भिवून. आणि टच्च भरून आणलेलं पाणी तसेच जातात घेऊन. जिथे हवा शुद्ध तिथे धो धो बरसतात. जिथे हवा शुद्ध तिथे धो धो बरसतात. प्रदूषित क्षेत्र मात्र पाण्यासाठी तरसतात. 100हून 50 वर 80 इतकं घटलं. 100हून 50 वर 80 इतकं घटलं. म्हणूनच भेसळीवर कविता लिहावा म्हटलं. म्हणूनच भेसळीवर कविता लिहावा म्हटलं. मंडळी, कविता आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा. धन्यवाद.